गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल DS एज्युकेशनल अकॅडमी. आपण स्टँडर्ड 9 चा जॉमेट्री चॅप्टर 3 बघतोय ट्रायंगल, आणि त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 बघत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट पूर्णपणे सॉल्व्ह करून घेतलेला आहे. तुम्ही अजून बघितलेला नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. आज आपल्याला क्वेश्चन सेकंड आणि क्वेश्चन थर्ड त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर क्वेश्चन सेकंड आपला आहे इन ट्रायंगल PQR अँगल P दिलेला आहे 70 डिग्री, अँगल Q आहे 65 डिग्री. देन फाइंड द अँगल R तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला एक रफ फिगर काढून घ्यायची आहे. एक ट्रायंगल तुम्ही काढून घेतला तुमच्या माहितीसाठी फक्त, त्याला नाव देऊया आपण PQR. त्याच्यामध्ये जे जे मेजरमेंट दिले ते अगोदर तुम्ही लिहून घ्यायचे. अँगल P दिलेला आहे तुम्हाला 70 डिग्री, त्यानंतर अँगल Q दिलेला आहे तुम्हाला 65 डिग्री, आणि अँगल जो R आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. जर आपण ट्रायंगलची प्रॉपर्टी बघितली तर ट्रायंगलच्या प्रॉपर्टी मध्ये एक गोष्ट शो होते की आपल्याला द सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज आपली 180 अंश असते. त्यानंतर बघा आता इथे काय, इथे आता कोणता घेतला आपण, अँगल P दिलेला आहे तो घेतला. त्यानंतर अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. याला काय रिझन देणार आपण, सम ऑफ द measure of the angle of a triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर अँगल P दिलेला आहे तुम्हाला 70 डिग्री, त्यानंतर अँगल Q दिलेला आहे 65 डिग्री, प्लस अँगल R तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, आणि 180 डिग्री तुमचा ऍज इट इज तसंच राहिला. आता 70 ची आणि 65 ची ऍडिशन करायची. 70 ची 65 ची ऍडिशन किती येते, 135 डिग्री, प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल R काढायचा आहे म्हणून तो आपण बाजूला काढून घेतला, 180 डिग्री ऍज इट इज ठेवला. त्यानंतर हा 135 प्लस मध्ये तिकडे जाताना मायनस मध्ये होईल. देयरफॉर इक्वल टू 180 मधून 135 गेले होतात 45 डिग्री. Therefore, angle R is equal to 45 डिग्री. आता बघा मित्रांनो, ज्या प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच प्रकारे आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये द मेजर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल R x डिग्री, x minus 20 डिग्री, x minus 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आता इथे तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे. आता हा ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्या प्रत्येक अँगलचं तुम्हाला मेजरमेंट दिलंय. एकाचं दिलेले x, एकाचं दिलेले x minus 20 डिग्री, आणि एका अँगलचं दिलेले x minus 40 डिग्री. याच्यावरून तुम्हाला प्रत्येक अँगलची फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल, तुम्हाला प्रत्येक अँगल प्रत्येक कोणाचं माप त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता जर इथे बघितलं, जसं आपण इथे बघितलेलं होतं अँगल P, अँगल Q आणि अँगल R. ट्रायंगलचे 3 अँगल आहे. ट्रायंगलच्या 3 अँगलची सम आपली काय असते, 180 डिग्री असते. ही ट्रायंगलची आपली फर्स्ट प्रॉपर्टी झाली. मग इथे आपण घेणार आहे x डिग्री, त्यानंतर आहे तुमचं काय x minus 20 डिग्री प्लस x minus 40 डिग्री. याला पण रिझन काय आहे, सम ऑफ ऑल अँगल of a triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज आपली कायमस्वरूपी किती असते, 180 अंश असते. माथे त्रिकोणाचे हे ट्रायंगलचे 3 अँगल दिलेले त्याची सम तुम्ही करून घेऊ शकता. इथे किती येणार आहे आता, x डिग्री प्लस x minus 20 डिग्री प्लस x minus 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा इथे हा 1x आहे, हा 1x आणि हा 1x आहे. तिघ पण प्लस मध्ये, हा 1 किती होणार आहे आपले 3x होणार आहे. मग इथे काय घेतले आपण, 3x. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, इथं -20 आहे, इथं -40 आहे. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. 20 आणि 40 होणार आहे आपले 60. मग इथे किती येणार आहे, -60 इज इक्वल टू 180 डिग्री तुमचे ऍज इट इज राहणार आहे. 3x इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लस मायनस तिकडे जाताना होणार आहे प्लस. 3x इज इक्वल टू, आता 180 आणि 60 ची ऍडिशन करायची तर ती येते 240 डिग्री. डिग्री दिला तरी चालेल, नाही दिला तरी
चालेल. आता x ची कॉस्ट तुम्हाला काढून घ्यायची अगोदर. मग x ची कॉस्ट काढण्यासाठी x कॉमन काढून घ्यायचा. 240 ऍज इट इज आहे तसंच ठेवायचा. हा 3 इकडे मल्टिप्लाइड आहे, त्या बाजूला जाताना डिवाइड लावणार. हे नियम कायम लक्षात ठेवायचे. आता 3 ने हा 240 ला जर तुम्ही डिवाइड केलं, 3 1 जा 3, 3 1 जा 24 आणि हा 0. देयरफॉर x ची कॉस्ट आली तुमची 80 डिग्री. आता हा तुमचा फर्स्ट अँगल झालेला आहे. तुम्हाला किती सांगितलेले? फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणांची माप तुम्हाला फाइंड आउट करायची. आता हा या कोणाचं माप तुम्हाला भेटलं, किती भेटलंय ते? 80 डिग्री भेटलेलं आहे. आता हे फर्स्ट झालं. आता सेकंड काढायचं तुम्हाला. समजा याचं माप काढायचं सेकंड अँगल. x -20 डिग्री दिलेला आहे तो. आता x च्या जागेवर तुम्हाला जी व्हॅल्यू आलेली ती पुट करायची. आता x च्या जागेवर इथे 80 आलेला आहे. 80 - 20. आता 80 मधून 20 गेले किती होतात? 60. सेकंड अँगल तुमचा आला 60 डिग्री आला. त्यानंतर थर्ड अँगल दिला आहे तुम्हाला x -40 डिग्री. आता इथं जिथे जिथे x आहे त्या जागेवर तुम्हाला जी x ची कॉस्ट आली ती पुट करत जायची. आता इथे x ची कॉस्ट आलेली 80 मायनस इथं 40. 80 मधून 40 गेले उरतात 40. हे झाले तुमचे एक्झाम्पल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.